आणि आम्ही ट्रिपल सेट चाललो होतो आणि नेमकं आम्हाला पोलिसांनी पकडलं. चल नाश्ता करायला आणि आम्ही नाश्ता करायला आलो. नाश्ता डायरेक्ट मरीनला. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आता जस्ट एका मित्राचा फोन आलेला. तो म्हणते की ये खाली नाश्ता करायला जाऊ. त्यामुळे मी उठलो, नाहीतर माझी काही इच्छा नव्हती. आज सुट्टी आहे तर मस्त पैकी झोपून राहायचं, कारण की बरेच दिवस सुट्टी नव्हती आणि आज नेमकं संडे आहे तर आज सुट्टी भेटलेली आहे. त्यामुळे आज निवांत आराम करायचं होतं, पण मित्र बोलते की ये नाश्ता करून येऊ, म्हणून आता खाली जातोय. बघू, आज मस्तपैकी वातावरण पण आहे, पाऊस वगैरे पण आहे, तर आज कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करायचंय. माहित नाही कोण येईल, किती जण येतील. चला मग बघू, जे पुढे काय होईल ते होईल. जे होईल ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेलच. भाई साहब, आई आलेलो खाली नाश्ता करायला. मित्र मला घेऊन चालले मरीन लाईनला. ते आले कुठल्या अवस्थे, दोन कुठं चालले काय माहित नाही. एक ही बार जिंदगी मिलते, इसको एन्जॉय करण्याची. त्यामुळे नाश्ता करायला बोलवतात मित्र, म्हणजे मित्रांच्या शब्दावर विश्वास नाही ठेवायचा. म्हणून नाश्ता करायला गेलेला किडनॅप करून चालला नाही. नाश्ता करायला बोललो की आणि मरीन लाईनला घेऊन चालले. चला आता काय, आम्ही आता इथं कुठला तरी फोर्ट आहे, देवस्थान आहे, त्या देवस्थानला आता आम्ही आलोय. निखिलनी सांगितलं इकडे चांगलं देवस्थान आहे, त्या देवस्थानला आता आम्ही आलोय. आणि मग इथून मग आम्ही जाणार मरीन लाईनला. चलो. मस्त निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे. इकडे अजून किती लांब आहे? अजून 5 मिनिटं तरी, 5 मिनिटं ट्रेक करायला लागेल. एवढं चालत आलो आम्ही, एवढं चालायचंय वर, तच जम लागायला लागला. साप एक नंबर. पूर्ण नवी मुंबईतून दिसते ना. जिओचा स्टेडियम. कसं वाटतं निखिल? एक जिओ जीव गेला नजारासाठी तेवढं करू शकतो. एक नंबर नजारा आहे. एवढं चालून आलो त्याचा काय वाटत नाही जर हे बघायला भेटणार असेल. एक नंबर ना. हे इथलं स्थानिक लोकांचं देवस्थान आहे, पूजा वगैरे करतात तिथले लोक. मी आता आलोय जंगलात वाघ बघायला. वाघ आहे ना निखिल? वाघ नाही, वाघीण आहे, वाघीण. वाघ बघायला आम्ही आलोय जंगलात. लय भारी आहे. मागं बघू शकता तुम्ही, हा जंगल आहे पूर्ण. अरे मी ये पाला, ये खा सकते हैं ये. यहाँ पे डिस्कवरी चैनल लग गया गलती से. एक नंबर जागा आहे, एक नंबर. निखिलनी दाखवले. निखिल हा आमचा निखिल आहे आणि हा रोहन. अजून एक मित्र येतोय, तो आम्हाला वाशीला भेटणार आहे. आम्ही आत्ता आहोत, हे लोखंडाचं काहीतरी बनवलंय, त्याच्यावरनं दृश्य बघा, नजारा. मुंबईमध्ये असा नजारा बघायला भेटणं म्हणजे सावकाश निखिल. ओ मागो तुरलो, ओ मागो जन्नत. राम 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 बघू शकता. राम राम राम. और सीधा भगवान से मिलने के लिए टिकट डायरेक्ट फ्री में.
आणि आम्ही आता परत चाललो, कारण की आमचा एक मित्र वाट बघतोय वाशीला. त्याला घेऊन मग आम्ही पुढे निघणार मरीन लाईनला जाणार आहे. त्यामुळे चला. खरंच खूप भारी प्लेस होती ही जागा. थँक्यू सो मच निखिलमुळे ही जागा आपल्याला मला तरी बघायला भेटली. आणि मुंबई ठिकाणी अशी जागा बघायला भेटणं म्हणजे एकदम गावाचं एकदम फील आलं, एकदम म्हणजे गावाची आठवण आली. कारण की ॲक्च्युली मला त्यांनी नाश्ता करायला बोलवलेली. नाश्ता करून झाल्याच्या नंतर आमचं ठरलं की कुठंतरी जायचं. 1 तास झालं आम्हाला सुचत नव्हतं की कुठं जायचं आहे. मग निखिल बोलला की चला मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जातो. आणि मग आम्ही ह्या जागेवर आलो. पण एक नंबर जागा, तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलाच असेल, खूप भारी आहे. पण जे डोळ्यांनी दिसतं ते मोबाईलमध्ये दाखवता येत नाही, पण डोळ्यांनी खूप भारी जागा आहे ही. एक नंबर. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं आहे? तुम्ही बोलाल तो माथेरान. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं गाव सातारा कास पठार. आपण नेक्स्ट जाऊ सुट्टी जेव्हा असेल, 2nd सॅटर्डे संडे नेक्स्ट मंथमध्ये, आपण त्याच्या निखिलच्या गावाला जाऊ, साताऱ्याला कास पठार बघायला. निसर्ग सौंदर्य अस्सल निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर साताराला यायलाच लागतंय. यस, चलो फिर मिलते. मरीन ड्राईव्ह वाशीला जाऊ. इथनं आपण त्याला घेऊ मित्राला, तो कधीपासून वाट बघतोय, शिव्या घालतोय. मग तिथून मग आपण निघू पुढे मरीन ड्राईव्हला. चलो. फायनली पाऊस आला, कारण की आम्ही सकाळपासून बाहेर पडलोय, पावसाचं एक थेंब नाही. आता फायनली पाऊस आलाय, जरा बरं वाटतंय. गार एवढा पाऊस पडतोय तरी पण काय गरम काय व्हायचं कमी होत नाही. भाई आता एक सीन झाला. आम्ही वाशीला चाललेलो, मित्र तिकडे थांबलाय बाईक घेऊन त्यासाठी, आणि आम्ही ट्रिपल सेट चाललो होतो. आणि नेमकं आम्हाला पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी पकडलं नाही आम्हाला, आम्ही नेमकं लेफ्ट मारला, लेफ्ट साईडला पोलीस होते आणि नेमकी आमची गाडी बंद पडली त्यांच्या समोर. एवढा बेकार किस्सा निखिल. लय डेंजर किस्सा भाई साहब. फायनली आमचा मित्र भेटला सुजल, आणि आम्ही आता वाशी ब्रिजच्या खाली आहे. आमची सारखी गाडी बंद पडते, त्यामुळे आता गाडीचा बॅटरी टाकायचे. चला भेटू आपण आता. खूप टायमिंग नंतर भेटले. तिथं नुसते 10 वेळा धक्का मारत आले तिथे. पांढरी समोर येऊन गाडी बंद पडली. आता फायनली गाडी चेंज झाली आहे, एक्सचेंज केली आम्ही. आता टेन्शन नाही पाणीचा. काय गडबड नाही. फायनली पाऊस कसा वाटतोय. आमच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला, बॅटरीचा इश्यू झालाय, त्यामुळे आम्ही आता बॅटरी चेंज करायला आलोय गोवंडीला. गोवंडीचा ब्रिज आहे. बॅटरी इथून टाकल्यानंतर परत घरी जाणार आहे. प्लॅन आजचा डन. असं नाही भाई, जाणार भाई. किती काय झालं डन बिन काही नाही भाई, जाणार झाली तरी चालेल, पण भाई जाणार. पण मोसम तुटला नाही पाहिजे जायचा. फायनली आम्ही आता चौपाटी जवळ पोहोचलेलो आहे. समोर चौपाटी आहे. लय ऊन आहे भाई, पाऊस होता म्हणून घरात निघालो, पावसात भिजायचं होतं म्हणून. बाहेर पडल्यापासून एक थेंब पडला नाही पावसाचा. फायनली आम्ही मरीन ड्राईव्हला पोहोचलो आहोत. बाईक पार्क केली आता, आणि समोरच मरीन ड्राईव्ह आहे. चलो
काय विचार करून आलेलो, काय होतंय, मस्त की पावसात वगैरे भिजायला भेटेल तर कसलं काय काय आला. एवढं ऊन पडतंय. मे महिन्यात पण एवढा ऊन नव्हता जेवढा आता पावसाळ्यात ऊन आहे. काय फालतूगिरी आहे रे. हे लोक बघा किती टी शर्ट पॅन्ट मस्त की शर्ट पॅन्ट घालून आले. आणि ह्याला त्या दोघांना बघा कसे आणले. हे काय शिवलेस पॅन्ट. मी आलेलो नाश्ता करायला खाली बिल्डिंगच्या आणि आणले मला मरीन लाईनला. आमच्यामध्ये हे दोघं हिरो आहेत. दाखव त्यांना जरा. हे बघा हा गोवंडीचा हिरो आणि हा कोबर खाण्याचा हिरो. हा काय फालतूगिरी आहे रे. चांगले कपडे तरी घालायला असतं ना. त्या काय अशा ह्या टी शर्ट वरती ह्या कपड्यावरती मी अख्खा मुंबई फिरतोय. अरे बॉडी दाखव रे तुझी. बॉडी असेल तर दिसेल ना. काय बॉडी काय इकडून आल्या मग काय. गाडी इकडे पार्क केली लक्षात ठेव. गाडी जायचो. हे पट्टण जैन मंडल मार्ग तिकडे आम्ही गाडी पार्क केली आहे. अजून एक गोष्ट सांगतो. मी आंघोळ नाही केली. ना आंघोळ करा फक्त ब्रश केला तोंड धुतला आणि तसंच आलो. तोपर्यंत हे बोललेले चल नाश्ता करायला आणि आम्ही नाश्ता करायला आलो. नाश्ता डायरेक्ट मरीनला. हाय. एक मरीन ड्राईव्हला आम्ही एकदा मागे आलेलो. माझ्या मित्रांसोबत आलेलो. तो ब्लॉग पण आहे यूट्यूब चॅनलला माझ्या. आणि आम्ही चर्च ह्याला गेलेलो गेट ऑफ इंडियाला. आणि गेट ऑफ इंडियावरना चालत आम्ही मरीन ड्राईव्हला आलेलो. आणि तेव्हा आम्ही रस्ता विसरलेलो. तेव्हा एक लाचचा आम्ही मरीन ड्राईव्हला आलेलो. त्यानंतर मग आत्ता येतोय मुंबईमधल्या मित्रांसोबत. तेव्हा मी माझ्या गावच्या मित्रांसोबत गेलेलो. तेव्हा पण लय हैराण झालेलो बाई. आम्ही ह्याच्यावरना CST वरना CSTचा तो आहे ना गेट ऑफ इंडियावरना आम्ही चालत आलेलो. मेजर पाहिजेच का म्हणजे असं आहे का. चाललोय आता काहीतरी खातो पितो जरा लय भूक लागले. कारण की पोटाच्या आतड्या एकदम आंबले झाल्या माझ्या. आंबले पोटाच्या आतड्या आंबले आता. मी प्लॅन पूर्ण फिसकटलेला आहे. काय नाही फिसकटलेला. मध्यंतर झालेला आहे. मोबाईलची चार्जिंग संपलेली. इंटरव्हल झालाय. इंटरव्हल तर बॅटरी मध्ये चार्जिंग नाही आता आमच्या. पाऊस अजिबात नाही. पुढे काहीतरी अजून कंटिन्यू करू. विचार करून आलो पाऊस पडेल इथं. पावसाने भिजायचं होतं घामाने भिजतोय है ना. पावसाने भिजायचं होतं घामाने भिजतोय. आम्ही काहीतरी असं वाटतं मे महिन्यामध्ये आलं. आम्ही पुन्हा चौघं नवीन ब्लॉग मध्ये भेटू. हाच ब्लॉग कंटिन्यू राहत. त्याच्यामध्ये आम्ही अजून काहीतरी ऍड करू. हो. मी निघालो मरीन लाईन वरना. आता आम्ही जाणार काहीतरी खाणार मग निघणार. चलो नाश्ता करायला आलेलो सकाळी बाहेर. काकडी किलवत आहेत. हा काकडी तरी खाव येतो. किती वाजले. 3:30 10 वाजता बाहेर पडलो. 3:30 वाजता नाश्ता करतोय. काकडी. ट्राफिक एवढी लागली बापरे. जेवढं जाताना जेवढा वेळ लागला ना तेवढा घरी येताना वेळ लागते. फालतूगिरी आहे रे बाबा. एअर कंडिशनर गाडीवर बसून बोच्याला कड आला. फायनली आत्ता आम्ही जेवायला आलोय. फायनली घरी पोचलोय. लय ऊन होता. वाटलेला पाऊस पडेल म्हणून बाहेर पडलेलो. पण पावसाने टांग मारला. त्यामुळे पाऊस नाही भेटला. पण मज्जा आली. मरीन लाईनला पण लय ऊन होता. भारी वाटलं. आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारं प्रेम तुमचं दाखवा ब्लॉगसाठी. आणि अजून बरेचसे असे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. नवीन मी आता चॅनलला टाकेन. तोपर्यंत बाय. किती फालतू पाऊस आहे बघा. मी घरी पोचल्याच्या नंतर पाऊस आला.
ह्याला काय अर्थ आहे का मला सांगा तुम्हीच. फालतूगिरी आहे यार. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.